संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मोज वाहतील कडिये, त्यांची आम्ही जोडे सर्व सुख, कारण त्याची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन नमोडी बोलिले ते, त्याची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी, संतांच्या जय गावी केला वास, त्याशी नसावे उदास विड. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ जे हा गोपाळ कृपा करी. कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग, महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची रात्रंगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचे हित करू शकतात त्याचं चकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे. अखिल भूत ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजोधी ज्ञानियांचे राजे, साधकांचे माई बाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी की महाराज मंडळी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र बडेवाडी नावाचे हे गाव आणि या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबा या महान साधूंनी प्रारंभिक केलेला हा 92वा नारळी फिरता नारळी सप्ताह आणि हा 92वा सप्ताह गाव छोटस आहे पण या छोट्याशा बडेवाडीमध्ये हा सप्ताह एवढ्या तोला मोलानं संपन्न होतोय की आपण इथं बघितलं नजर टाकून स्टेजवरून असं वाटतंय की पंढरपुरात वाळवंटामध्ये कीर्तन चाललंय. एवढा सुंदर आनंद या ठिकाणी आहे. बडेवाडीकरांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे, कारण यांना खरं तर बडेवाडी गावाला आशीर्वाद द्यायला पाहिजे तेवढं चांगलं काम त्यांचं आहे. पण आता आशीर्वाद देण्या एवढं माझं काही तोंड मोठं नाही, त्यामुळे मी धन्यवाद देतो. भाविक विश्वासी आणि तुका म्हणे नमन त्याशी सगळ्याला मनापासून नमस्कार करतो की आपलं एवढं मोठं हे कार्य भगवान बाबाची कृपा कायम स्वरूपी या बडेवाडी गावावर राहणार आणि इथून पुढे बाबाच्या आशीर्वादाने बाबा ऐश्वर्य संपन्न आहेत, गाव इथून पुढे ऐश्वर्य संपन्न होऊन जाणार. कुठलीच कमी या गावाला कधी पडणार नाही, कारण या भूमीला किती साधू संतांचे पाय या ठिकाणी लागलेत. माझ्यासारख्या कथाकाराचे पाय या भूमीला लागल्यामुळे ही भूमी अतिशय परम पवित्र भूमी आहे. हरिभक्ती परायण परमपूज्य प्रातस्मरणीय आपले सर्वांचे श्रद्धास्थान सद्गुरू
आपले सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य हरिभक्तीपरायण न्यायाचार्य डॉक्टर श्री शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या गडाचे महंत चौथे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण गुरुवर्य कृष्णा महाराज शास्त्री बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण रामगिरी महाराज येळीकर यांच्याही या ठिकाणी आयोजनातून नियोजनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. माझा योग चांगला की आपल्या सगळ्याचं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती भगवान बाबाचा आशीर्वाद आणि त्या बाबाच्या आशीर्वादाची आणि पूज्य श्री गुरुवर्य शास्त्री बाबांच्या हरिभक्तीपरायण गुरुवर्य कृष्णा महाराज हरिभक्तीपरायण भगवान महाराज राऊत बाबा आणि आपले गडाचे सर्व महाराज मंडळी या सगळ्यांच्या प्रेमाखातर खरं म्हणजे सेवेचा योग आहे. योग्यताना पात्रताना कुठला अधिकार काहीच कुठल्याच पद्धतीचं माझ्याकडे काही नसतं. बाबाचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादामुळे 7 दिवस कथा आणि आज कीर्तन करण्याचा योग माझ्या वाट्याला आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात. माझ्यावर खूप मोठं दडपण आहे की आपण सगळेजण या ठिकाणी बसलात. त्यांच्या कुणाचे ज्ञानेश्वरी पाठ आहे, कुणाचे ज्ञानेश्वरी चिंतन करणारे आहेत आणि बरेच इथं जवळजवळ 50-100 तरी महंत या ठिकाणी आपल्या गडाचे उपस्थित असतील की गडाच्या संदर्भानं जेवढे संस्थान आहेत त्या संस्थांवर सगळे महंत मंडळी विराजमान आहेत आणि ती सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. योगायोगानं आपण सर्वजण उपस्थित आहात. या टाळकरी मंडळी स्टेजवर बसलेली यातले जवळजवळ एकाला दुसरं हुकून बसलेलं असलं तर सोडलं तर नाही तर सगळे कीर्तनकाराचं हे लक्षात ठेवा. एखाद्याला नाद असते घुसायचा माणसात म्हणून घुसलेला असलं तर कुणावरून सांगायचं मी कृष्णा बाबा सांगाल असं म्हणायचं मध्ये घुसायचं. बाकी काही संबंध नसतो त्यांचा कृष्णा बाबाचा अर्थार्थी काही संबंध नसतो पण घुसायचा नाद असतो मध्ये माणसाला. तसं एखादं घुसलं असलं तर नाही तर सरास कीर्तनकारच मंडळी तिथे बसलेले उभं राहिले. भगवान बाबा की बस शांत बसा. आवाज आहे का आम्हाला वाटतं घोषणा द्यायला आवाज येतो पुरा काहीतरी. हा चालू झाला आला का हा बसा गप्प बसा मग आवाज आता त्यांना माहितीच आहे रोजचं वाढवा करा. हा गेले आले तिकडे संपुष्ट येते आपण सर्वजण उपस्थित आहात. संत भगवान बाबाचा हा उत्सव आहे. आमचे अतुल महाराज त्या दिवशी म्हणले होते की हा भगवान बाबाने सुरू केलेला आहे वारकऱ्याचा कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. अभंग ही त्या स्वरूपाचा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सरळपंथी जवळजवळ भजनी मंडळाच्या पाठांतरातला आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं सकारात्मक चिंतन करतात. कसं आहे मुळातच हित शब्दाचा अर्थ काय, हित म्हणजे काय. हित शब्दाचा अर्थ करत असताना हित ते करावे देवाचे चिंतन करावे हित ते करावे देवाचे भावे किंवा एकविध. याचा अर्थ काय लक्ष द्या. हित शब्दाचा विकोनका आवाज द्या फक्त. हित शब्दाचा अर्थच आहे की देवाचं चिंतन करणे, देवाचं भजन करणे. आणि हित कोण करू शकतं तर एकमेव अशी बाबासारखी संत की ते आपलं हित करू शकतं. मायबापा नाहीत का करू शकत नाही मायबापा नाहीत करू शकत. माया बापे सांभाळी Oh
संभाळीती आणि लोभा कारणी पाळीती. माय बाप्पा जीवाचा सांभाळ करतात. इकडे तुम्ही लक्ष द्या, माझ्याकडे चालूच राहणार. तिकडले बंद करतात, ते बंद करत नाही का? माय बाप जीवाचा सांभाळ करू शकतात, पण मायबाप ही सांभाळते पण लोभासाठी सांभाळते. कशासाठी? लोभा कारणी पाळीती. माया बाप्या पिंड पाळी आला माया जन्म मरण जाय संत संग. जन्म मरण जाय माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग. थोडस लक्ष देऊन ऐकायला बोलता. माय बाप्पा आपल्याला सांभाळतात पण सांगा माय 2 तास कीर्तन होईपर्यंत सांभाळतात पण लोभा कारणी पाळीती. आता लक्ष द्या. आणि संत अहिता पासून काढीती हित देऊन वाढविती. नाही श्रुती करोती माऊली जगा शोधून आले संत. हित जगाचे हित जगाचे हित जगाचे आले संत आणि हिताहित जगाचे. लक्ष द्या माझ्या. जगाचं हित कशात आहे हे फक्त संतांना माहित. जगात दुसऱ्या कुणालाच माहित नाही. हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिका चारुतीही. हित जननीला माहिती का? बोला हो बोला. माहिती का? नाही. जनकाला माहिती का? नाही. तुम्ही बोलत चला मोकळ्या म्हणून. अहो सरळ सरळ जनक म्हणजे वडील. जनक म्हणजे वडील आणि जननी म्हणजे मेहुणी. जननी म्हणजे आई. मेहुणी होय जननी म्हणजे. अहो जननी म्हणजे आई. सरळ सरळ. आणि आईला बापाला आपलं खरं हित माहिती नाही. हित माहिती ती संतांना. शास्त्र धंदा कोणता बी करा, धंद्यात पोटाला पोटभर खायचं असलं तर सगळ्यात महत्वाची इमानदारी. काय महत्वाची? माईक खोले ऐकून ठेवा म्हणून बरोबर नाही कधी. सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर इमानदारी महत्वाची. सगळे नाही का रे रामा बिमा सगळे ध्यान इमानदारीला किंमत आहे. सगळ्यात धंद्यात इमानदारी असली बाबा तर धंद्यात मजा नाही तर मजा नाही. मग धंदा कोणता बी छोटा मोठा कसला बी धंदा असू द्या त्याच्यात गुरुजी इमानदारी महत्वाची. आणि किती इमानदारी असेल ती भरत पटाड्यातून शिकायचं. मातीला बी चालला तरी पकवास सगळं मातीला बी जाऊ द्या पकवास सगळंच असते. माझ्या लग्नाला पकवास घेण्याची गरज होती. मला ही कशाला आणला? मला बँडवाले जर कमी पडले धंद्यात सगळ्यात महत्वाचं इमानदारी आहे. आणि फक्त इमानदारीवर काम होत नाही. इमानदारीच्या जॉईंट खात्यात भांडवल महत्वाचं. काय महत्वाचं? भांडवल महत्वाचं. काय महत्वाचं? भांडवल महत्वाचं. कशात बी भांडवल महत्वाचं आहे. विढल बिना भांडवलाची धंदे 1-2 वर्षे पाहुण्यारावळ्याच्या जीवावर चलत असते. इमानदारी
आणि इमानदारीच्या जॉईंट खात्यात भांडवल महत्वाचं आहे. भांडवल नसल्यावर त्याचा धंदा टिकत नाही. कळायला लागले का? एका जणाला भाजीपाला तोच का असताना पण पाणी मारून फ्रेश करायचा. इमानदारी आणि भांडवल. आणि पुढचा आहे का, भांडवल जर नसलं तर होलसेल दुकानदार किरकोळ वालेली माल देत नाही. होलसेल वाले जे आहेत ते किरकोळ वालेली माल देत नाही. त्याच्याकडे भांडवल पाहिजे. भांडवल नसल्यावर कोणी विचारित नाही. भांडवल असलं की मग बघा. नाहीतरी धंद्याची पद्धत कशी, धंद्याची पद्धत काही पाथर्डीहून म्हणा, नगरहून म्हणा, 10 रुपयाला वस्तू आणायची 12ला विकायची. कितीला आणायची? 10ला असायची. आणि कितीला विकायची? 12ला. ही धंद्याची का पद्धतच आहे, टेक्निकच आहे. मला त्याचं काही वेगळा विशेष काही नाही, असं टेक्निकच आहे. बरं ती काही 10चे 12च करायचे. बरं ती काही मी सांगायला असं नाही. तू का म्हणला लाभ होय तो व्यापार. काय होय तो व्यापार? लाभ. लाभ म्हणजे नफा. लाभ होत असेल तर असा धंदा करायचा, नाही तर बाकी धंदा कामाचा नाही. मुदलामध्ये पडे तोटा आणि संतोषा उदी, आणि संतोषा उदी, आणि संतोषा उदी. पडे तोटा आणि ऐसा खोटा उदीम. नीट आहे. मुतला तोटा होईल असा धंदा कधीच करायचा. बरीच धंदेवाली माणसं आम्ही हमेशा सांगतो. एक नालायक माणूस कसलं होतं, नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक. म्हणजे कसे नालायकात फरक असतो. ते नालायक ते खानदानी नालायक. हे माणसं म्हणजे यार ते रात्रीचं कीर्तन काय होतं रे बोलले महाराजाचं बाहेर. अति खानदानी महाराज आहे. खानदानाला किंमतच आहे की, लक्ष द्यायला. मग मी दुपारी बोललो होतो की अधिष्ठान महत्वाचे, तुम्ही कुठले आहेत ही महत्वाचे. लक्षात आलं त्याला. आपल्याला सांगता यावं की आपण नेमकी कुठली आहेत ती. काय खानदानी नालायक होत. त्याचा धंदाच आहे, त्याच्याकडून 10-5 रुपये उचकायचे चलत राहायचं. ते एका मोठे शेठजीकडे गेलं सावकाराकडे, हात जोडले. शेठजी, पुरीचं लग्न आहे, 5 लाखाची गरज आहे. शेठजी म्हणले जागेवर बसल्या बसल्या. इकडं तिकडं नाही, बँक नाही, फोन पे नाही, काय नाही, जागेवर. आमचं तुम्हाला काही माहिती का? म्हणले बोला का आहे. म्हणले 10 ना. टक्केवारी किती ना? 10. ही पद्धत आहे 10ची. हो बघून पद्धत आहे ही 10ची. किती? 3. काही खानदानी द्या. 3 2 वाले खानदानी देणारे घेणारे. 10 न 8 न 5 ही आले पैसे म्हणून गाजा वाजेवाले असते ती. लक्षात. 3 न 2 हे न सांगितलं 10 न. किती ना? बोला की अरे 10. ते म्हणला शेठजी एकदा बोलतो. खानदानी बोलाय भारी असते. हात जोडले सांगितले शेठजी एकदा बोलतो पुन्हा बोलणार नाही. म्हणले बोला. 8 न खूप कमी व्हायला लागलं, पण 10ची भाषा बी जमणार नाही. किती ना? 9. रामगिरी बाबा किती ना? 9. कुणाला माहिती किती ना ती काय बरोबर आहे का नाही? किती ना? 8 कमी व्हायला लागलं आणि 10 जास्त व्हायला लागलं. म्हणजे 9 सरळ सरळ. 9 ला 5 लाख रुपये दिले.
नील निघून माझ्या लक्ष द्या पूर्ण सावकाराची वहीन पेन बाबा सगळं हिशोब चालू 9-5 लाखाचे किती व्हायला लागले आणि महिन्याचे किती वर्षाचे वर्षाचे किती त्याचा हिशोब चालू लक्षात आलं तुकाराम महाराज तिकडून आले राजे हरी आम्हाला जय हरी बरे म्हणले बरे मस्त आहे म्हणले चांगलं आहे बर म्हणले काय चालू म्हणले हिशोब काय नाही म्हणले आताची एक नालायक आलतं म्हणले खानदानी नालायक होतं 5 लाख रुपये घेऊन गेलं म्हणले पुरीचं लग्न 8 न कमी व्हायले 10 न जास्त व्हायले 9 न घेऊन गेलो वा तुकाराम महाराज म्हणले 9 न हो 9 न तुम्ही काय करायला हिशोब काय नाव होतं नेणाराचं आधार कार्ड घेतलं का नाही म्हणले ते बरोबर त्याचं काही 7-12 हो ना असलं बी काही नाही बरं काही एखाद्या प्लॉटची रजिस्ट्री नाही काही नाही असेच दिले नाव बघू दे बरं असं नाव बघितलं ना हाणून घेतलं म्हणले हे आमच्या गावचाच आहे त्यांना आज बसतो कोणाचं मुदलच दिलेलं मुदला नाही व्याजे मरावे लेखिता 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 मुदल नये हाता आणि व्याजे मरावे लेखिता व्याज लिहून मेलास तरी हे कोणाचं मुदल देत नाही असला धंदा कामाचा आहे का बोला असला धंदा कामाचा आहे का काही बोला काही कामाचं नाही मुदलात काय धंद्यात काय असावा नफा असावा नफा असेल तर धंदा आणि नफा होण्यासाठी धंदा करण्यासाठी इमानदारी भांडवल महत्वाचं पहिली गोष्ट इमानदारी दुसरी गोष्ट भांडवल आता नीट आहे नाही तर होलसेल वाले माल देत हा नगदीवाला गिराईक असू द्या ते आल्याबरोबरच ते दुकानदार म्हणणार या मालक या बसा 5 कोटीचा दुकानदार आणि 1000 रुपयाचा माल घ्यायचा तरी काय म्हणणार या बसा का रोख आहे ना रोख घेतोय ना आणि उधारीवाला दिसलं की 5 लाखाचं बी घ्यायचं असं दिसल्याबरोबर दुकानदार मुनी मला सांगते तेव्हा कंगाला त्या कंगालाला माल द्यायचा नाही कुणाला माल द्यायचा नाही कंगालाला माल द्यायचा नाही होलसेलवाले माल देत नाही आता नाही म्हटलं तरी इथं किती होलसेलची दुकानं इथं पाथर्डी नगर लय झालं तर पुणे बरोबर आहे का नाही पाथर्डी नगर पुणे ही होलसेल दुकान आहे आता ही होलसेल आहे समजा बरं ग्रामीण लेवलला बघितलं तर इकडे पाथर्डी शेवगाव आणि हायस्ट नगर होलसेल आता तिथून पाथर्डीहून 10ला आणायचं 12ला विकायचं होलसेल दुकानदाराकडून 10ला आणायचं 12ला विकायचं धंद्याची पद्धत तुम्हाला जसे 3 होलसेल आहे कसे समजा आता मी आहे समजा कसला वाटायला तुम्हाला कसला गुरुजी कसलाय मी आम्ही कसलाय सांगा किरकोळ सगळं कसलाय मी किरकोळ समजायला आम्ही किरकोळ असताना पण मी उभा कुठे नाही तरी किरकोळच नाही तरी आम्ही कसले किरकोळ वाल्याने माल कुठून आणला पाथर्डी नगर शेवगाव तुम्हाला जसे 3 होलसेल आम्हाला 3 होलसेल पहिला होलसेलचं दुकान आळंदी दुसरं देहूला तिसरं पैठणला ह्या तिघाचा माल आणल्याशिवाय टपरी टाकता येत नाही याला बसायला माल तिघाचाच लागणार एखादा मला मी गावाकडं मग त्याचं दुकान बंद पडणार असली दुकानात जास्त दिवस चालत नसतं आता आपलं भगवानगड ही आळंदीच्या होलसेल दुकानाची एक शाखा ही लक्षात ठेवा आळंदीच्या होलसेल दुकानातलं मुख्य प्रामुख्याने तिचं नाव ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी आळंदी जन्माला आलेली ज्ञानेश्वरी भगवान गडावर चांगल्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांना नेमकं त्या ओवीतून काय म्हणायचे हे फक्त भगवान गडावर शिकवलं जातं हे लक्षात द्यायला हे केंद्र आहे आपले आळंदीच्या शाखेचं शाखा असतात त्यांना ह्याची शाखा त्याची शाखा ही होलसेल शाखा आहे आपली ध्यानात ठेवा तिघाचा माल आणला की दुकान चल पण एक ध्यानात ठेवा
जसं भांडवल नसल्यावर दुकानदार मुनी मला सांगत होता कंगालाला माल द्यायचा, तसं आमच्या बी होलसेल दुकानदाराने आम्हाला जाहीर केलेलं आहे कंगालाला माल द्यायचा. क्रोधी अविश्वासी त्याची काय कंगालाला माल द्यायचा नाही. कळायला लागले का नाही? हे दोन्ही बी वर्षे भगवान महाराज साक्षीला आहेत, बाबा आहेत, पिंपळनेरकर आहेत. बाबाकडे गेले, बडेवाडीवाले बी गेले, पिंपळनेरवाले बी गेले. बाबा तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा, ज्ञानेश्वरी सांगा म्हणले. बाबा म्हणजे 3 वाजता ज्ञानेश्वरी असते, सगळे लोक झोपलेले असते. तुम्हाला येड्याली काय सांगू मी, तुम्हाला येडा महाराज देतो. लक्षात आलं का नाही? येड्याला येडा म्हणते, लक्षात आलं का नाही? अरे बाबा त्यांनी येड म्हणणं म्हणजे बाहेर शहाणपणाचं लक्ष नाही. लक्षात आलं का नाही? त्यांनी आपल्याला येड म्हणलं की बाहेर छाती फुगून चालता येते माणसाला. लक्षात आलं का नाही? काही माणसात वजन असते हो, काही माणसाच्या शब्दात ताकद असते. लक्षात लक्षात आलं का? कुणालाही माल द्यायचा नाही. तरी क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आणि व्यर्था पुलिवाच्या शिनवू नये. कंगालाला माल द्यायचा नाही. आळंदीची शाखा आहे, 4 वर्ष दुकानात राहायचं. बऱ्यापैकी पुढे बांधायची जजमेंट लागते. पाहुणे रावळे उळा करून सुरुवात तशीच करावं लागते, तशीच करावं लागते. बघा इकडे लक्ष द्या. आता हे कळालं कंगालाला माल द्यायचा नाही. ज्याला भांडवल आहे त्याला माल द्यायचा. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की भांडवल म्हणजे काय? व्यवहारातलं भांडवल आहे पैसा. व्यवहारातलं भांडवल काय आहे? पैसा. अन्न काय? पैसा. पण परमार्थात भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय झालो, झालो झालो निश्चय झालो. तुकोबरांनी जाहीर केलं काय? भांडवल गाठी तरी विश्वास. नीट ऐका, व्यवहारात पैशानं काम होत. पैसा नसल्यावर बायको नीट बोलत नाही. नाथ महाराजांची ओवी आहे. त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी लागे उठी फडफडून. पैसा नसल्यावर बायको म्हणते नाही आता काय नाही राहिलं नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? पैसा महत्वाचा. धनवंत पुरुषाशी जगी. आणि त्याच्यातलंच हे
सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. नीट आहे. मानानं बायको नमस्कार करते, पण त्याच्याकडे पैसा असला पाहिजे. काय असला पाहिजे? पैसा असल्यावर सगळे माणसं मोजीत महाराज. पैसा नसल्यावर कोणी मोजीत नाही. ऐकायला का ओवी सांगत होतो, धनवंत पुरुषाशी करी कैशी कपडा टाकल्यावर कुत्र जसं शिपूट आली होतं. कुठे म्हणजे शिपूट, सुने म्हणजे कुत्र, बरोबर आहे का नाही? सुने म्हणजे कुत्र जसे शिपूट आली होतं, तद्वत पैसा असल्यावर सगळी व्यवहारातलं भांडवल पैसा आणि परमार्थातलं मुख्य भांडवल त्याचं नाव विश्वास. हे भांडवल जर असलं तर त्याला माणसाला धंदा करायला अडचण असते. पहिली गोष्ट इमानदारी, दुसरी गोष्ट भांडवल. आणि भांडवल बी डिपॉझिट होत जप्त होता कामा काय. बऱ्याच जणांच्या धंद्यात भांडवल जप्त होऊन जातं, काहीच राहत नाही महाग. तसं धंदा नसला पाहिजे, त्याच्यात नफा झाला पाहिजे. बघा 10चे 12, 10चे किती नाही झाले 12 तर कमीत कमी 11, 11 बी नाही झाले तर 10.5. माणसं चिकट येतो नाही झाले 10.5 तर 10 तरी 10ला 10. आमच्याकडे त्याला कानाला कान लागणार. मुदलाला मुदल राहावा. मुदला बी तोटा होता असेल तर त्यानं दुकान बंद करायचं, त्यानं उन्हाळी लागायचं नाही, काय नाही काय नाही. मुदला तोटा होईल असा धंदा करायचा. आता भांडवल कळालं, इमानदारी कळाली, आता मुदल सांग. मुदल का आहे माझ्याकडे बघा. ही जी 3.5 हाताचा नरदी आहे ही मुदल आहे. ही काय मुदल. आणि येणं ठरवलं तर काही होत आहे, काय होता येत नाही. येणं ठरवलं काही होत आहे. धंदा करायचा म्हणले हो ना, काय होत आहे ते सांगू. देवाची होईल म्हणती ते होती तरी नरदेह निधान लागले हाती. बघा लक्ष द्या. उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. पहिली गोष्ट इमानदार. पहिली गोष्ट बोला. पहिली गोष्ट इमानदार, दुसरी गोष्ट भांडवल, आणि तिसरी गोष्ट सांग. बऱ्याच जणांकडे देवानं भांडवल लई दिले, पैसा भरपूर दिला, येड्यात जाती गुंतवायचं कुठं कळत. चांगले भजने कुक्कुट पालन टाकून कुक्कुट पालन टाकावं का सांग. म्हणजे ती गुंतवणूक जमली पाहिजे. भांडवल आहे पण ती भांडवल काय करायला जमलं पाहिजे, गुंतवायला जमलं पाहिजे. काही जणांना मिळत लागत नाही, कुठं गुंतवायचं. मला लक्ष द्या. माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता, मला लक्ष भांडवल कुठं गुंतवायचं हे महत्वाचं आहे ना. पैसा तर कुणाकडे किती बी महाराज, गुंतवणूक जमली पाहिजे. आमच्याकडे जे भांडवल आहे कोणतं, आपलं भांडवल कोणतं आहे? विश्वास. विश्वास म्हणजे विश्वास नावाचं भांडवल आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं? संताची ये पायी
आमच्याकडे जे विश्वास नावाचं भांडवल आहे. कोणतं भांडवल? हो बोला तरी कोणतं? तुम्ही मोकळ्या मी मायशपथ हानवणी मागा तुमच्याकडे. विश्वास. ही विश्वास नावाचं जे भांडवल आहे नुसतं खुनी ते असे करते जसा गाथा पाठ आहे ह्यांच्या माझ्या पुढे बसून मला वाटायचं त्याचा अभ्यास आहे. मी सगळं कीर्तन त्याच्यात बघून केलं. कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले बहिर येते. भांडवल कोणतं? विश्वास. आणि ते विश्वास नावाचं जे आमचं भांडवल आहे ते आम्ही गुंतवणूक करत असताना अशा धंद्यात गुंतवलं तिथं आमचा फायदा. म्हणले काय कोणत्या धंद्यात गुंतवलं? म्हणले अगदी संतांच्या पायावर आमचा विश्वास नाही. तरी आता विश्वास ठेवायसारखं जगात दुसरं काही राहिलेलं नाही. एकमेव संत आहे की ते त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. नाहीतर एवढे लोक गोळा करायला कोटी रुपये लागले असते देत्याला. पण भगवान बाबाच्या नावावर एवढा समाज या ठिकाणी. इथं कुणाला भाडं दिलं जात नाही, तर कुणाला काय दिलं जाते का सांगा? कशाच्या बळावर यायला? विश्वास. बाबावर विश्वास आहे की बाबा आपलं काहीतरी नक्की चांगलं करतील. हे विश्वास आणि तो कायमस्वरूपी दृढ असणं महत्वाचं हे लक्षात ठेवा. नाही तरी जग विश्वासावर चालतं. सकळ भोगिता होय त्याचे धन्य विश्वासाची जाती आणि तेथे देवाची वसती. आपण सगळे कीर्तनकार आहे. आपल्याला रोज एका गावाला जावं लागतं.
आपलं नाही तरी जगत विश्वासावर चाललेलं आहे. विश्वासावर समजा आपण नवीन समजा मला फोन आला, हॅलो महाराज आम्ही फलाण्या बडेवाडीहून बोलतो. म्हणलं बोला, आमच्या गावात सप्ताह आहे. म्हणलं ते नारळी सप्ताह झालेली बडेवाडी. हो तेच आमच्या गावात आता वार्षिक सप्ताह आला. म्हणलं बरं बोला काय तारीख घ्यायची तुमची? बरोबर ठीक घेतो. म्हणलं काही तुम्हाला आमचं माहिती का? हो काय अडचण नाही, जे असेल तुमचं ते देऊन टाका. लगेच गावाचं नाव लिह. आपली पद्धत कशी, गावाचं नाव लिहायचं, तालुका लिहायचा, जिल्हा लिहायचा आणि खाली आकडा लिहायचा. आपला फोन नंबर फोन लावायचा लागेल का नाही सांगा. फोन नंबरचा आकडा खाली लिहायचा आणि ध्यानात राहावं बाबा आपलं हे ह्या नंबरवरून कोण आला आकडा लिहायचा. मग तारीख घेतली. सकाळी फोन बडेवाडीतून, हा बडेवाडीतून बोला आज तुमची तारीख? हो येतो. 6 वाजता फोन आला. काय हो आता गडावर आलो मी, येतो थोड्या. पुन्हा फोन 8 वाजता निघालो शिकायला निघालो. बडेवाडीमध्ये आलो, इथं ती फोन लावला, फोन बंद. मी विचारलं, म्हणलं हे पालवे देवदास आमच्यातलं नाही राहू. म्हणलं सप्ताह पावसाळ्यात असतं. शिमगा करावं का शिलांगण करावं सांगा. गपची मागायला जावं लागेल का नाही जावं लागेल सांगा. कसे होत चाललंय? आलो बी गावाला, कीर्तन बी झालं. कीर्तन झाल्यानंतर नारळ हे दिलं. मी हातात नारळ घेतलं, पाकिट हातात आलं की माझ्या लक्षात आलं 1100 किलो. माझा हात बसलेला, तुम्ही हातात दिले तरी लक्ष देते मला किती. मी ओळखीलं हे 1100 म्हणून. मी आधी कानात म्हणलं, भाऊ आपलं जरा थोडं वेगळं. हो हाय निसर्गानं साथ दिली नाही, हे नुकसान झालं हे. नाही हो पण ते पैसे बघा ऍडजस्ट करून घ्या. मी ऍडजस्ट होत नाही, मी पैसे घेतल्याशिवाय जात नाही. बरोबर मंदिरात झोपास सकाळी निवांत जा. असं कसं बोला, मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही. ठीक आहे, आम्हाला पुन्हा बोलवायचं काय अडचण नाही. मी ह्या भागात आलो, तुमची इज्जत घालून टाकेन. आम्हाला पहिलेच इज्जत असला आडमुक्याला आडमुक्य भेटले, लाख रुपये बी घेणार असलं तरी करतो काय? दगड घालता येते का लोकांच्या डोक्यात सांगा. याचा अर्थ तुम्ही लय मनाव घ्यावा असाही आपला मुद्दा विश्वास. आपला मुद्दा काय चाललंय ते विश्वासावर चाललंय. कसं जग विश्वासावर. अहो महाराज आता आपण सगळे महाराज इमानदारीने सांगतो बघा. अहो दादा 365 दिवस नाही म्हणलं तर मी 700-800 कीर्तन करत असेल. नाही म्हणलं तरी 700 ते 800. खरंच सांगतो मी, तेवढे 700 तर सहज करीत असेल. एवढे कीर्तन करून एकाला दुसरं गाव भेटते महाराज, कमी जास्तीवर. नाहीतर लोकांचा अजून विश्वास संपला. लक्षात आलं? एकाला दुसरं सोडून द्यावं. लय दंडेल गाव भेटलं एखादं तर ती सोडून द्यावं, नाही तर शक्यतो नाही. व्यवस्था जिथल्या तिथं करणार माणसं. याचा अर्थ काय? विश्वास. जग विश्वासावर चाललं. आणि आम्ही आमचं भांडवलच मुळात अशा धंद्यात गुंतविलं की तिथं आम्हाला तोटाच नाही, तो नफाच. तिथं नुसतं गेलं तरी नफा, तिथं दर्शन घेतलं तरी नफा. तिथं नुसतं जाऊन गडावर, गडाच्या दरबारात नाही, गडाच्या बाजूला त्या डोंगरावर जाऊन बसलात तरी तिथं नफा. तिथं तोटा होऊ शकत नाही. पण काही अवलादी एवढ्या दलिंदर आहेत महाराज की अजून मुदल बी ती गमवून बसलेली माणसं. बघा जन्मायोनी काय गडाच्या दिंडीत नाही, गडावर गेला नाही, मुदल गमवूनच बसलेत. नाही तर काय बसले? मुदल गमवून बसलेली माणसं आहेत. लक्षात ठेवा, मुदला तोटा होऊ नये, मुदलाला मुदल तरी व्यवस्थित राहावा. आमच्या भांडवल आहे विश्वासाचं. आम्ही गुंतविलं भगवान बाबा नावाच्या संतांच्या पायावर. बस जगात दुसरं एक साधनच नाही, एक संत सोडले तर कोणीच नाही. बरं, ज्या दुकानात आम्ही भांडवल गुंतविले ते दुकान बी साधन आहे. हातला दुकान देती
संत उदार उदार भरले अनंत भांडार. दुसरे प्रमाण घातले दुकान पडिये तैसा आहे माल. ज्याला जसला माल पाहिजे तसला माल आमच्या दुकानात आहे आणि पैसे बी लागत नाही. देतो मोला विना सर्व वस्तू. देतो मोला विना सर्व वस्तू. एका जनार्दनी मांडिले दुकान. लक्ष देऊ ऐका. देतो मोलावीन सर्व वस्तू. इथं फक्त विश्वास लागतो, बाकी काही लागत नाही. हा विश्वास ठेवला सगळं मिळतं, इथं काहीच लागत नाही. संत सज्जनी मांडिले दुकान. माऊलीचा सोहळा असल्याने वाटायला लागले का नाही सांगा. संत सज्जनी मांडले दुकान. जे जया पाहिजे ती आहे. मुक्ती मुक्ती फुकाट साठी कोणी तयाकडे न पाहे. दुकान नंबर 1. अहो आमचं भगवानगड नावाचं दुकान असलं दुकान आहे. आमच्या दुकानात जर विश्वास ठेवला कुठं इथं 5-6 किलोमीटर भगवानगड नावाचं दुकान आहे. मोठं दुकान आहे, होलसेल दुकान आहे. त्या दुकानात जर तुम्ही भांडवल गुंतविलं तर आमच्या भगवान बाबा नावाच्या दुकानामध्ये मेलेले माणसं जिवंत करायचं औषध आहे का तुमच्याकडे सांगा. तुमच्या दुकानात काय आहे? मुंग्या मारायचं औषध आणलं म्हणजे औषधाला सकाळी मुंग्या झाल्या. म्हणजे लय ठिकाणी औषधालाच मुंग्या झालेल्या. काय औषध आमचं औषध तुम्ही बीडच्या जवळ नागापूरची घटना आहे का नाही सांगा. आपल्याला माहिती बघाही सांगा. पण त्यांचं नाव घेतलं तर वायाला जात नाही. त्यांचं त्या नागापूरला बाबाच्या कीर्तनाचा आम्ही ऐकलेली गोष्ट. म्हणजे ती नागा आपण सप्त केलं नाही का बाबा तुमच्या मार्गदर्शनाने 50वा नागापूर गाव संपूर्ण माळी समाजाचं. बाबा गेलंच तर माळी समाजाचं तुमच्या जवळ. अहो प्रत्येक घरात भगवान बाबाचा फोटो. भगवान बाबाचा प्रत्येक घरात. बाबा एका समाजापुरते मर्यादित नाहीत. काही मूर्ख लोकांनी ते वेगळेपणा केला. बाबा हे सगळ्या जाती धर्माचे संत आहेत. ही गोष्ट एका धर्माची नाही काय याची अजिबात नाही महाराज. सगळे संत कश कोणाचे असतात? संत समाजाचे असतात. हे जातीपुरते मर्यादित नसतात. आता विश्वात्मके देवे हे संतांचं. हे विश्वची माझे हे संत असतील. लक्षात ठेवा. तिथं प्रत्येक घरात बाबाचा फोटो. अशी पद्धत होती म्हणले की बाबा तिथं कीर्तनाला यायचे आणि मग बाबाला वाजवीत गाजवीत 5 किलोमीटर आणायचे. ही तेव्हापासूनची पद्धत. तेव्हापासूनची हे जी
आम्ही मिरवणूक चालू होती संभाजीनगरला. बाबा होते आपले मोठे बाबा एवढी होतो. म्हणलं बाबा एवढी मिरवणूक. अरे ते म्हणले ही नामदेव शास्त्रीची मिरवणूक नाही, ही भगवान बाबाची मिरवणूक. मोठ्याचे विचार मोठे असते. तुम्ही मोठ्याजवळ कधी जातच नाही, लांबूनच बोंबलायचं नसतं, हुटावून शाळा राखायच्या नसतं. तुम्हाला खरंच सांगतो, मोठ्याचे विचार मोठे असतात. आपण मोठ्याजवळ कधी बसलो, आपली लायकी तेवढी नाही तर काय दोष नाही आपला काय दोष. विचार मोठे असतात. मला लक्षात ठेवा. अरे म्हणले ती ही आपली मिरवणूक नाही, ही भगवान बाबाची मिरवणूक. ही भगवान बाबाला. बरेच लोक म्हणले शास्त्रीला लोक एवढ्याले पैसे देते, शास्त्रीला देत नाहीत. शास्त्रीजीने मला सांगितलं, म्हणले सगळं अकाउंट सहित आता उत्तराधिकाऱ्याच्या नावावर सगळं करून ठेवलं, मी मोकळा झालो. म्हणले सगळा माझ्या नावावर ही देणगी जी देतात ही भगवान गडाला भगवान बाबाच्या नावानं लोक. आणि ती लोकांची श्रद्धा आहे, तो लोकांचा विश्वास आहे, बाबावर असणारा विश्वास आहे की इथं दिलेला 1 रुपया सुद्धा वायाला जाणार नाही. ही भगवान बाबाच्या भक्ताची श्रद्धा. अरे कोण्या बी टायमाला या भगवान गडावर एक माणूस उपवाशी जात नाही. कोणत्या बी टायमिंगला या, कोणत्या बी टायमिंगला. बायको देते का घरात येऊन देते का बायको? सांगा बरं. या बरं तुम्ही गडावर कवा बी या जेवायला. हाय का नाही? बोला हाय का नाही सांगा. आणि चव पुन्हा चव बायको आपल्यालाच म्हणते तुम्ही पाणी प्यान मला द्या. आपल्याला आहे का चव काही आपल्या बोलण्याला, आपल्या वागण्याला? बोलले माझा राग येतो, तेवढं बोलवतो का? चुकीचं बोलवतो का सांगायला? बैल करून टाकले बायकांनी माणसं. काही कसला बी जोक सांगा, नुसते असे बघत. आपण जाऊच पप्याच्या माणसं ध्यान जा. लांबच्या मिशावले माणसं बायानी गाल इज्जती राहिल्यात माणसाली. आम्ही एवढा मोठा महाराज असून त्यांची कथा कीर्तन करतोय आणि दारात गेला हरणाला एक बायको होती. आलो बाया भागवत तुमचं सांगायलो ही ध्यानात ठेवा. मग एवढं बिघडलेलं नाही. विरोधी पण बायको आलेली. मला भगवान बाबा की, भगवान बाबा की. विश्वास महत्वाचा. काहीच बसायला अंगान बसून. विश्वास महत्वाचा. कुठवर आलो? नागापूरचं सांगू लागलो बाबाचं. बरोबर. ती माळी समाजाचं संपूर्ण गाव. तिथं बाबाचा नाही कीर्तनाचा. बाबाला वाजवीत गाजवीत न्यायचं. दुकान सांगायला दुकान भांडवल गुतवायचं बरं पडतंय का? आणि मग बाबाला तिथं न्यायचं. अशी श्रद्धा होती महाराज, अशी श्रद्धा. ऐकलेलं बाबांनी. आमच्या गुरुजींनी सांगितलं, म्हणजे अशी श्रद्धा. भगवान बाबाला नेऊन बाजावर बसवायचं आणि प्रत्येक भागातल्या लोकांनी घागरी पाणी आणायचं. तिकडले लोक आलेत का तर घागरी पाणी आणायचं आणि बाबाच्या अंगावर टाकायचं. इकडे आहे का? श्रद्धा एवढी होती बाबावर, विश्वास एवढा बाबावर, अंगणी बाबा, की जेवढ्या जास्त घागरी बाबाच्या अंगावर पडतील तेवढा पाऊस जास्त पडायचा. ही श्रद्धा, हा विश्वास, आणि हीच महत्वाचं आहे. बाकी काय आपले नवस पूर्ण का होत नाहीत माहिती का? आपल्याला म्हणून कोणी गडावर जाऊन नारळ घेऊन या, लेकरू होईल, व्यवस्थित होईल तुमचा संसार सुखाचा. आपण जातो नारळ घेतो, गड उतरायच्या आधी म्हणतो असलं का? खरं असतं का? आपण उगं त्याच्यामुळे आपलं गोंधळ व्हायला. माझं बोल किती लोकांना कळलं मला माहित नाही. मनात जरी आलं तरी बाबा म्हणते हे रंग बदलू, जाऊ द्या तिकडे. विशेष लक्ष देते माझं बोल. रंग बदलू नसलं पाहिजे.
रंग बदलू नाही, एका रंग. काल एका सरड्या आत्महत्या केली, म्हणला मी जातो आता, माणसं माझ्या पुढे गेले. कसं करायचं सांगा. अहो 5 मिनिटं जाऊ देत नाही. हॅलो महाराज तारीख घ्यायची, मेल रिकामी नाही. नाही तुमच्याशिवाय सप्ताह होत नाही, तुमची तारीख रिकामी नाही. कट करायचा ध्यानात ठेवते. दुसऱ्या मध्ये लाव, दुसऱ्या त्याचा बाप दुसऱ्याला. तुम्हीच हे करणारे, हसायला लागला पुन्हा. लक्ष द्यायला लागलं माझं पूर्ण. त्या काळातलं कुठं होते, कुठं तुकोबा आहे, कुठं आपण, कुठं भगवान बाबा, कुठं आपण विचार करा. अहो एक बाई गावातल्या लोकांनी तुकाराम महाराजाकडे लावली भंडाऱ्या डोंगरावर. तर तुकाराम महाराज म्हणले, जाई तू मायस तू एकांतात भेटलेली स्त्री आहे. आणि आपले भजने म्हणते आकाला अभंग म्हण द्या. आपल्या जीवालाच लाज वाटावं लागते, सोडून द्या भाव द्या तिकडे. आपल्या जीवालाच कळावं की आपण किती नालायक आहे, आपण कोणाला नाव उठवतो. दाखवायचा रंग वेगळा असतो आणि मधला रंग वेगळा असतो. हा हे लक्षात ठेवा. दाखवायची वेगळी असते आणि खायची वेगळी असते, अजिबात नाही. आणि ही रंग बदलणारा माणूस आपल्या गडाची परंपरा आहे. बाबाला बी लवकर कळतो, आता शास्त्री बाबाला बी लई लवकर कळतो. लक्षात आलं का नाही. रंग बदलून माणूस लगेच लक्षात येतो आणि कळायला पाहिजे. रंग बदलिणारे लय असते अशी, बरोबर आहे का नाही. रंग बदलिणार, लय रंग बदलिणार महाराज, आता काय सांगावा. कुंकड बी जाऊन आरडाणार, लय रंग बदली ते चौकड जाऊन आरडते. विश्वास ठाम असला पाहिजे, श्रद्धा कायम असली पाहिजे. लक्षात आलं. आता लक्ष ऐका, सगळे लक्ष देऊ. तिथं बाबा जायचे, स्नान घालायचं, बाबा एका घरी बसायचे, जेवणाचा ताट असायचं, जेवण आणि मग कीर्तन, मग बाबा जायचे. ज्या घरी भगवान बाबा बसायचे, जेवण करायचे, त्या घरचं पूर्ण मेलं. त्याचं नाव सुदाम होतं, बरोबर. सुदामच की बाबा, सुदाम माहिती तुम्हाला, पण ऐका, संतांचे चरित्र पुन्हा पुन्हा ऐका. ती पोरग मेली आणि बाबा तर आले, म्हणले आता कसं करायचं. श्रद्धा सांगू, विश्वास सांगू बाबावर किती. माईन आणि बापानं सांगितलं, मुलं मधल्या खोलीत ठेवा, कुलूप लावून घ्या. बरोबर बोलवलं कोणी, मग कुलूप लावून घ्या. आणि बाबाचा स्वयंपाक करते मी. गाणे गाऊन बाईनं स्वयंपाक केला बाबाला जेवायला. मड पोराचं मध्ये, श्रद्धा विश्वास सांगलो बाबावर किती. पोराचं मड मध्ये गाणे गाऊन स्वयंपाक. बाबा आले, आंघोळ झाली, बाबा जेवायला बसले. सहजच माणूस म्हणते की हे कुठं गेला रे, ते कुठं गेला रे, म्हणजे बरोबर आहे का. सहज बाबा म्हणून गेले, सुदाम कुठे, सुदाम कुठे रे. मन माईच्या हातातलं बघून खाली पडलं. बाबा तो गेला की. माय महाराज घोर सहन करणारी शेवटी बाबा तो गेला आणि मोठ्याने रडायला लागली. बाबा जीवस्त दम काढायचा होता तिला, पुन्हा तर रडायचंच होतं तिला, पोट भरून रडायचं होतं. पोटचं लिपून गेलं होतं मला. भगवान बाबा श्रद्धा एवढी होती या लोकांची जुन्या. आज बी ही भगवान बाबाचं नाव काढलं तरी रडणारी माणसं मी दाखवली. म्हातारे असे ढसढसा रडते. नाव जरी काढलं, बाबा म्हणले तो गेला. काय म्हणले भगवान बाबा माहिती, कसं कसं गेला. मला म्हणला नाही, जातो नाही, येतो नाही, काय नाही, कुठे दाखवा, झोपला असं. म्हणजे बाबा मड मध्ये टाकले. दरवाजा उघडला परत आणि पोरं मड पडलेलं होतं. पाठीवाशी थाप टाकले. हे सुद्धा इथं झोपला, जेवायला ताट वाढलेलं चढून झोपीतून पोरग उठावं असं उठलं, जेवाय बसलं. ही भगवान बाबाचं. तर ते माझं बोलून म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आली. समोरची ताकद आगळी वेगळी होती. एक ऐश्वर्य आगळं वेगळं बाबाचं ऐश्वर्य. वैराग्य आणि ऐश्वर्य या दोन गोष्टी शक्यतो एका जागेवर येत नाही. बघा तुम्ही अजून बघा, वैराग्य आणि ऐश्वर्य. जिथं ऐश्वर्य असतं तिथं वैराग्य कधीच नसतं, आणि जिथं वैराग्य असतं तिथं ऐश्वर्य नसतं. पण वैराग्य आणि ऐश्वर्य या दोन गोष्टी एकत्रित करणारे जगाच्या पाठीवरचे पहिले संत भगवान बाबा आहेत. पहिले संत. जगात संत नाही दोन्ही गोष्टी. वैराग्य आहे तर ऐश्वर्य नाही, अजिबात नाही. वैराग्य आहे, ऐश्वर्य नाही. ऐश्वर्य आहे तर वैराग्य नाही. पण या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ऐकताय तुम्ही, लक्ष देऊन. विश्वास महत्वाचा आहे.
मेलेले माणसं जिवंत करण्याचं औषध आमच्या भगवान गडावरच्या दुकानात भेटते. आणि तीच औषध, कारण ही शाखा आळंदीची असल्यामुळं आळंदीच्या दुकानाची माल आहे ती माल ह्या दुकानात. आळंदीच्या दुकानातलं हे औषध आहे. मेले माणूस जिथे उद्धवील वासुदेवातलं. आणि शाखा आळंदीची असल्यामुळं तिथे मी मेलेले माणसं जिवंत होते. कुठंही असं चला तुम्हाला आळंदी सांगून सांग. आमच्या आळंदीच्या दुकानात बाई आली, जाताना गडी होऊन गेली. स्त्रियेचा तो केला पुरुष दुकानात आहे. काय हरकत आहे विश्वास ठेवायला? काय हरकत आहे? काय विश्वास ठेवा. अहो एवढंच नाही, अजून लय औषध आहे. मग 2 व्हरायटी सांगितली. देहूच्या दुकानात जर गेला तर बैलाची धार काढायचं औषध. येलेश्वरात ते पूजिले दूध नंदीचे काढिले. एवढंच नाही, गाढवाची घोडे आणि आम्ही करू दुष्टी पुढे. गाढवाचं घोड करायचं औषध भेटते ना. गाढवाचं घोड कळायला लागलं त्यानं बसेल. असली औषध आहेत. मग काय हरकत आहे भांडून गुतवायला? त्याच्यामुळे एवढे भारीतले औषध असल्यामुळं संताचे पायी हा माझा विश्वास. भगवान बाबाच्या जोडीला वामनभाऊ महाराज बी तेवढे अधिकारी संत. भगवान बाबा जेवढे अधिकारी, वामनभाऊ तेवढे. म्हणले भगवान भाऊच्या दिंडीमध्ये भजन्या गवळण मानला. लोक म्हणले भाऊकडे चला आशीर्वाद देते. ते म्हणलं मी तिकडे म्हणले चला म्हणले आशीर्वाद देते भाऊ. ना चला म्हणले. भाऊ प्रश्न उभा केला. भाऊ हिने गवळण म्हणली. बर गवळणी म्हणायलास? हो. कोणत्या म्हणायला? पाण्याला जाते. कुठून काढलं कुठून नाही काही कळत. पुतळ्या साखळ्या कमरेला कंबर नकात नत घालून थाट माट करून ही गवळाला गात्यामध्ये एक जण मेवलं भगवान परमात्मा गवळीच्या घरी गेले. दही दूध चोरायले. मधीच एक जण उचललं. गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी हो. ह्या गवळणला फोन करायचा, येऊ का आहे का त्याला आकारच नाही. काही बी म्हणणार कसं बी म्हणणार. आणि पुन्हा आमच्या काय ना सुरुवात रुपवली मी केली. आपला आवाज मला आज कळालं. म्हणलं भीमसेन जोशी का लवकर मेलेत म्हणलं. नाही तर मेले तरी म्हणलं आपल्याला आवाजात सुधारणा करा वाटायली. म्हणलं रोज सकाळी 2 टोपर रोग एरपे जातो. नाही रे महाराज, त्याला काही कळत नाही, काहीच नाही. तर काय करणार? नाही इलाज असतो कधीतरी. बघा इकडे लक्ष द्या. गावात जाऊन बसलो तर आम्ही कुठलेत म्हणलं महाराज. मी लोक जात ना 9:15 जायचं आपलं जेवायचं निघायचं. मी म्हणलं मी बीड जिल्ह्यातलं. बीड मध्ये कोणतं? तुम्ही 5 वाजता जात असताना बरोबर आहे का नाही सांगा.
ह्यांना तर ते सगळे माणसं जपायचे गोळा करायचे बरोबर आहे का नाही बाबा आले बाबा आले बाबा आले ह्यांची विशेषता काय माहिती का? ह्यांची विशेषता काय ह्यांची ह्यांना पाकिट कमी असते आणि पायावर जास्त पैसे बीड मध्ये कुठलं म्हणलं एसटी मध्ये 15 वर्ष होतो बीडला रोज गडावर चक्कर होती आपली रोज त्यांना 9-10 वेळ सांगावं लागतं नवीन माणूस आले सांगावं लागतं बाबा त्यांचे फार मोठं गॅर आहे आंबेजोग आहे लक्षात आलं का? गडावर श्रद्धा एवढी आहे त्यांची की दरवर्षी सप्त्याच्या आदल्या दिवशीच हजर असतील सप्त्याच्या आदल्या दिवशी लक्षात आलं बीड मध्ये कुठलं म्हणलं एसटी 15 वर्ष होतो बीडला ना आम्ही म्हणा धारूर 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 मध्ये गाव आमचे वडील तिकडं फराष्टीमध्ये होते धारूरला लई येण्याचा योग लई येण्याचा काम नसतील काही नसतील काही नसतील झोप झालेली असतील आपण कधून गेलो असतो धारूरला नाही धारूर म्हटलं मी सोनी मोहा डोंगरातला तोंडे गावात तुम्ही कोण साठी इकडे कोणते पाहुणे तुमचे शिंदे पवार कोणते पाहुणे नाही पाहुणे सासूरवाडी कोणती का म्हणजे त्याची जात काढल्याशिवाय गप्पत बसायचं नाही शेवटी जातीवर नेमका कोण्या जातीचं हे काढणार म्हणजे काढणार माझं दुर्दैव आहे समाजाचं पुरीला पळून जायला कोण्या बी जातीचा जमायला फक्त महाराज दुसऱ्या जातीचा जमा नाही हे विशेष मला तुमची तारीख कॅन्सल करा तुमच्या जातीचा महाराज आमच्या जमत नाही म्हणलं मी कोण्या जातीचा हे महत्वाचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीचा आहे बेजार करून सोडणार माणसाला म्हणून तर लय बेजार करते तुम्ही कुणाचा कवा फोन येईल कसा काय विचारतील काही सांगता येत नाही काय नाही काय काही विचारतात आता काय नाही इलाज आहे बरोबर आहे का नाही बोलावं लागतं प्रत्येकाला इकडे लक्ष द्या माझ्याकडे म्हणजे तुमच्या लक्षात येईल भाऊ म्हणले गवळणी म्हणायला इथून आलतो लक्ष झालं गवळणी म्हणायला म्हणले हो गवळणी म्हणायला दिंडीत आहेस का पंढरपुरापासून नाही म्हणजे मला म्हैशी यायला म्हणजे चल होत असते काय नाही म्हैशी कुणाला धारच काढू देत म्हणजे चल काय होत नसते नाही तर मला जमायचंच नाही वामन भाऊ सहज बोलून गेले बरं म्हैस मेली तर आता मरतीयाच म्हणला ना आता का जगतिया तिसऱ्या दिवशी तर कुर्डवाडीला हजर उठा साधू पाहुणे असं हाताला झाले इकडे म्हैस परत दिवशीच मिली की मला मी माती करून आलो असली ओरिजिनल दुकान असल्यावर विश्वास ठेवायचा अडचण काय अडचण अजून एक सांगू तुम्हाला एक सांगतो एकच आहे का एवढं आपली मोठा देवीचाच सांगतो मोठा देवीवरचे बकरे बंदी केली असेल ती वामन भाऊनी केली आणि आमच्या भागात अनेक गाव आहेत तिथं भगवान बाबांनी बकरी बंदी केली त्यातलं भोगलवाडी हे महत्वाचं गाव लक्ष्मी महाराज हो भोगलवाडी आपण सगळे महाराज मंडळी जाऊन आणलो तिथं नाही तर महाराज भोगलवाडी माणसात जर आणली असेल तर भगवान बाबांनी आणलेली कितीतरी माणसं आहेत महाराज किती माणसात बसवण्याचं काम त्यांनी केलेलं वामन भाऊचं सांगतो पुन्हा भगवान बाबाचं अजून एक सांगतो इकडे बघा ती वामन भाऊ तुला बातमी कळली म्हणजे काय मोठ्या दिवर बकरे कापिते बरोबर म्हणले कधी उद्याच आहे म्हणले असो या टांग्या तिकडे जिथं बकरे कापिते तिथं अशा लाकडे घेतली चारी बाजूला 4 लाकडं टाकली चौकून 4 पोस्टर लावले जो कोणी इथे बळी देईल त्याचा घरचा बळी जाईल कळावे आपला वामन जुन्या माणसाला विचारा तुम्ही अजून बी मी गावात गेलो लवकर हीच काम करीत असतोय धंद्याला चार बाजूला 4 पोस्टर लावले जो कोणी ते बळी देईल त्याचा घरचा बळी जाईल कळावे आपला वामन माणसं सकाळी यायचे बकरं घेऊन
जो कोणी ते बळी देईल त्याचा आपला घरचा असा हातात ते बकर त्याचा घरचा बळी द्या. काही व्यस्त का कुठं कळावे आपला ओ ओ ओ ओ ओ. जायची एक लईच खाण्याचं लाच होतं जवळच होतं तिथं त्याच काही व्यस्त का म्हणला बायको म्हणाली नका ना दिला भाऊचा शब्द हे मला काय बिघाडते जोग म्हणला हा हे मला काय बिघाडते ऐका ना हातात तलवार घेतली ती सुरी घेऊन बकऱ्याच्या मानावर टाकली इकडं बकऱ्याचं मुंक बाजूला झालं तिकडं पोरानं मान टाकली बायको बोंबलं तर झाली पोरग मेलं ही संत आहेत लक्षात ठेवा ही संत त्याच्यामुळं चकली नबी भगवान बाबा असतील वामन बाबा असतील मनात बी चुकीचा विचार येऊ देऊ नका कुठून खोटा उठून सांगता येत नाही चकली नबी येऊ द्यायचं नाही मग आपले जमीनदार आवलादीचे माणसं मंदिराचे पैसे खाते तो हिशोब द्या हे तुमचे वह्यांग तुम्ही आम्हाला नाही करायचं अरे नको करू पण मागच्या ते क्लिअर करा ना मागच्या पैशातून मी एवढी घर बांधून दिलंच मला तुला काही लाज नाही अहो माऊली शपथ सांगतो आमच्या गावात एकदम फॅन दिलाय मंदिराला भजनीने आपलं बटन दाबायचं फॅन लावायचं आणि बसायचं भजन करीत ती टायमिंगला येणार भजनाचं बंद करणार जयंतीला येते त्याला मला कमान बंद करायला लागला ऐकू आम्हाला लागू दे मंदिरातल्या आपण दिलाय म्हणलं म्हणलं हो पण बंद कमान करायला लागला काय म्हणलं त्याच्यावर माझं नाव आहे ना म्हणला फिरल्यावर दिसत नाही कुठं ठेवायचं सांगायचं कुठं किती बिघडलेत माणसं सांगा किती बिघडले ते कळतंय का सांग किती आणि मग तिथली बकरी बंदी बंद झाली वामन भाऊचं झालं भगवान बाबाचं झालं दुसरे उत्तराधिकारी भीमसिंह बाबा ते बी तेवढेच अधिकारी भीमसिंह बाबा तेवढेच अधिकारी चौकोनी चिरा म्हणून भीमसिंह बाबाची मुलं गायन तेवढंच तयार कीर्तन तेवढंच तयार पकवास तेवढाच तयार असे किती चारही बाजून तयार आणि चतुराई म्हणतात भीमसिंह महाराज चतुर महाराज सध्या अति चतुर महाराज अति चतुर दोन गोष्टी सांगतो तुम्हाला रगडलेल्या एवढे चतुर होते एका गावात बाबाला जायला उशीर झाला कालच कीर्तन होतं भीमसिंह बाबा जायला उशीर झाला उशीर झाल्याच्या नंतर ती तेव्हा लोक श्रद्धेव भावना होती ना बरोबर आहे का आता फक्त भाव आहे ना नाही ना लक्ष द्यायला लागले की नाही सांगा आता बघा माझ्याकडे बघा मग बाबा गेले तिकडे बघा कॅमेरा येते हो लगेच तिकडे बघत राहतात इकडे बघा लक्ष द्या इकडे बघा मग ती बाबा आला 12-1 वाजली माणसं वाट बघत बसली आणि मग बाबाची गाडी आली बाबा आले बाबा आले बाबा आले बाबा आले उशीर कस काय झाला विना घेतला सुरू केलं असलं वजन होतं महाराज मी एकच ऐकलेलं फक्त असलं वजन होतं की बाबा विना घेऊन बघू आणि रामकृष्ण हरी म्हणलं की अशी छापच पडून द्यायची वेगळी आवड असं होता तुम्हाला म्हणजे अशी बाबा म्हणले सज्जनानो मी तुमच्या गावात सकाळी 9ला आलो माणसं शांत कुठं बसले होते बाबा 12 वाजले आपल्या गावाच्या फाट्यावरून मध्ये यायचं होतं ती झाडादारात चीच नाही का उभी चीच लावले हो म्हणली मोठी चीच त्या चिचावर भूत होतं म्हणले भूत तू माणसं म्हणले भूत मला म्हणत होतं खाऊ का नेलं माझ्या मागे लय माणसं मला नको खाऊ मला भूक लागली आमची 3 तास भांडणं चालली त्याला मग मी इथं घेऊन आलो म्हणले हा बा कीर्तन आहे माझं मी विठ्ठल विठ्ठल म्हणा भजन करा म्हणेन जी टाळ्या वाजवणार नाही भजन करणार नाही त्याला घेऊन जा म्हणून सांगितलं माणसं इकडे तिकडे बघायचे टाळ्या लक्षात यायला लागलंय का नाही वामन भाऊच्या टांग्या भीमसिंह बाबा टांग्या हाकायला होते बोर नाही ना भीमसिंह बाबा टांग्या हाकायला होते टांग्या वामन भाऊचा त्यानं टांग्यात चालला आणि टांग्याचा एक माणूस बैलाला मारीत असताना भाऊ टांग्याला बाबा आले बाबा आता डायरेक्ट टांग्यात तिथं हे का मारायलाच बैला तुम्ही बघितलं का काय मग बघितलं म्हणले ते बसायला लागलाय म्हणले भाऊ पळत गेले बैलाजवळ त्याच्या कानात काहीतरी बोलले नीट आहे का कानात बोलल्याबरोबर बैल टटकून उठला भाऊ म्हणले आता बसत नाही बैल उभ्यानच मिळाला हो बसलोच नाही जीव सुद्धा उभ्यानच आता हे नाही मजा ह्याच्या पुढची टांग्या चालू भीमसिंह बाबा टांग्या खायला बाबा बसलेले व भाऊ बसलेले पुढे गेलं की भीमसिंह बाबा म्हणले भाऊ काय रे
काय उद्या कुठं कीर्तन आहे म्हणलं बाकी काय नाही असं अंदाज घ्यावा लागते मोठ्या माणसाचा ध्यानात ठेवा अंदाज घेऊन बोलावं लागतंय कुंकुड बी बसून बी बोलून जमत नसते अंदाज घ्यायचा असतो आधी वातावरण कसं आहे का हाय बघावं लागतं असं घ्यायला लागलंय का काय 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 नाही उगवते कीर्तन 5-10 मिनिटं झालं भाऊ भाऊ काय रे सांग की म्हणजे काय एकदा काय काय भाऊ भाऊ म्हणले भाऊ की बैलाच्या कानात काय सांगितलं तेवढं सांगत का म्हणजे आम्हाला नाही आम्हाला उगं कामाला येते की पुढं म्हणलं सांगा की अरे म्हणले काय नाही एवढंच म्हणलो होतो आता तरी नीट वाग तुम्हाला इथं कळणार नाही सविस्तर सांगतो सर मी आता तरी नीट वाग म्हणले बाबा म्हणले मला कळालं नाही हो बाबा काय झालं ते हा म्हणले अरे हे गडावर होता म्हणून लोक धान्य दे आता वर्गण देत नाही बाबा आपल्याला तेव्हा व धान्य द्यायचे मग ती धान्य एका कुठीत ठेवलेलं असायचं आणि त्याची चावी ह्याच्याकडे होती म्हणजे ही माणूस होता म्हणजे गडावर होता म्हणले माझ्याकडे आणि मी कीर्तनला गेलो की पाहुण्या रावलेली ह्यानं धान्य वाटलेलं आहे त्याला आत म्हणून कानात त्याला बैलाचा जन्म मिळालाय आणि म्हणून त्याला सांगितलं आता तरी इमानदारी कर वाघ आता तरी असली जर दुकानं असतील काय हरकत आहे विश्वास ठेवायला सांगा काय हरकत आहे सांगा विश्वास ठेवायला असली दुकान आहेत महाराज अधिकार संपन्न दुकान आहेत म्हणून संताची विश्वास लक्ष द्या सर्व भावे दास झालो त्यांचा पूर्ण कीर्तन ऐकून जा निवांत ऐका गडबड करू नका काय नाही 2-4 दिवस तर पावसातच गेलेत आज तरी नीट ऐका सगळं बरोबर आहे का नाही उलट गडबड करणार काय माझ्या आता बघा लक्ष द्या हा तू चल लक्षात आलं का नाही बघा लक्ष द्या माझ्याकडे बघायचं आता बघा विश्वास ठेवा पहिली गोष्ट इमानदारी दुसरी गोष्ट भांडवल तिसरी गोष्ट गुंतवणूक भांडवलाची गुंतवणूक आणि तिसरी गोष्ट महत्वाची आता लक्ष द्या तिसरी गोष्ट महत्वाची आहे स्वतः जातीनं लक्ष घातलं तरच धंदा होतो सांगावांगीवर धंदा होत नाही स्वतः लक्ष घालावं लागतं स्वतः जातीनं आम्ही एकदा कपडे घ्या दुकानात गेलो दुकानदार म्हणलं कपडे द्या नाम नवरदेव आहे त्याला कपडे दिले लक्ष द्या ते म्हणला कसं पाहिजे 5,000 रुपये मीटर नाही म्हणलं ह्याच्यापेक्षा बाहेर 7,000 रुपये ह्याच्यापेक्षा बाहेर ते म्हणलं आमच्या दुकानात ह्याच्यापेक्षा बाहेर औषध हे कपडाच नाही ते म्हणलं त्याला दुसऱ्या दुकानात ती दुकानदार तिथंच उभा होता त्यानं हाताला धरलं मला म्हणलं काय झालं म्हणलं 7,000च्या वरचं नाही त्याला वरी नेलं ते गणू आणि नाना पण चहान नाना आणायचा नाही 10-15 हजार खरेदी झाली नाना देत नाही वाटतं अण्णा कोण आणि मग आणायचं अरे ही लोक चहा फुकट पाहिजेत नाहीत आपला गला 1,500 आहे चहाचं बिल 1,700 जरा हिशोबानं व्यवस्थित बघा जरा असं धंदा असतो का सांगा लक्ष द्या इकडे माझ्याकडे एवढंच आहे आणि मग वरी नेल ए गणू काल सुरतून आलेला तागा काढ कुठून आलेला दिलं काढून 15,000 रुपये मी म्हणलं 15,000 रुपये जाते त्याला आपल्याला का 300 रुपये मीटरचं आहे म्हणजे वरी ठेवतो दृष्टांत सांग गणून बी दाखविलं होतं 7,000ची वरी नाही म्हणला आणि जर मालक जागेवर नसते तर मला खरंच सांगा धंदा झाला असता का पोबऱ्या म्हणतात आम्ही तसं नाही केलं सर्व भावे दास झालो पूर्ण झोपून दिला आम्ही कारण आम्हाला गॅरंटी आहे
बाकीच्याकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या. ऐका, आम्हाला गॅरंटी की तेच एकमेव संत आहे की जे जगाचं हित करू शकतात. तेची माझे हित, लक्ष द्या, करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. एकच मिनिट लक्ष द्या माझ्याकडे. भांडवल आहे विश्वासाचं आणि त्याच्यावर खरेदी करायचं आहे देव. कोण खरेदी करायचं? आता माझ्या हाताकडे बघा. संताची पायी हा माझा विश्वास, जेने हा गोपाळ कृपा करी. विश्वास ठेवला की माणसाचं सार आहे ते म्हणजे देव मिळवणं, ते माणसाला मिळवून जात. ऐकलं? लक्षात नाही? आणि आम्ही सर्व भावानं झोपून टाकतो. अहो सकाळी सकाळी एक जणांना फोन आला, हॅलो दुकानदार आहेत का? हो दुकानदार. बातमी कळाली का? म्हणले नाही. तुमचा सासरा मेवना ऍक्सिडेंट मध्ये जागेवर गेली. अरे बाप, दुकान बंद करावा का चालूच ठेवा? काय करावा? चालू ठेवा तर सासरा मेवना, बंद करावा तर 1.5 लाखाचं नुकसान. शहाण्यानं काय करायचं? दुकान बंद करायचं. पोटाला पोटभर जर वर्षभर आयुष्यभर भाकरी खायची असल्या तर दुकान बंद करायचं. अरे बायकोचा भाऊ होईन, बाप होईन, तुमच्या इस्टेटीला पुन्हा होय, तुम्ही नाही गेले, मला काय ह्याचं फुकायचं का, मला काय ह्याचं जाळायचंय का? हाडळ लागलेली बरी पण बाई परवडत नाही. बाई लय सुरुवातीला तेवढं लय हिरवळ बेकार असते. मला सांगून काय उपयोग आहे? समजा लक्ष द्यायला लय हिरवळ बेकार असते. नमस्कार शिंग हलवायची पद्धत ती भारी असते ना. ती पण ती सुरुवातीलाच बरं वाटते. हिरवळ असते ना ती, पण हिरवळ कवर चांगली दिसती पावसाळा येतो. उन्हाळ्यात तेच गवत वाळत आणि तिचे कुसळ होते. पोचायला लागली माणसं म्हणतात मला काय माहिती असलं असं म्हणून. एखादं लेकर सुरुवातीला नवीन नवीन विचारा तुम्ही, पुरीला लग्न झाल्या, बाई मालक घरात आहे असं डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही, असं गेअर टाकलं. बरं त्याला विचारणार मालकीन मधी असं चालूच राहणार. एखादं लेकरू वाढ झालं बाबा, मग तिला विचारा, बाई मालक कुठं बोंबलं चिंडायला हाय का पत्ता त्याचा? बरं आता त्याला विचारा, आता नीट आहे का? त्याला विचारा, मालकीन दिसायला 2-4 दिवस झाले, ती काही विचारून जाते. काहीच नाही, सगळं मेळ असते. सुरुवात लय तास धरून चलते ना, सुरुवातीला चलत नाही. काही नाही, पुढं 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 एकमेक आंबटच होते. मन होते देव जाणे, पण आंबटच होते. आता मला बायको एक, त्याच्यामुळे माहिती असं आता नाही कळलं तुम्हाला काय करावं आता सांगा, अवघड आहे. त्याच्यामुळं शहाण्याला दुकान बंद करायचं आणि देवतीला जायचं. नुकसान झालं हो द्या. नाते गोते अधून मधून आडवे येतात ना, त्याच्यामुळं आम्ही नात्या गोत्याचे कनेक्शन बोर्डातूनच कट करून टाकले. सर्व भावे दास म्हणजे मग आता नाते गोते सोडून दिले. मग आमचं काही दुखायला लागलं, ते थकलो तर मग म्हणजे मग काय अडचण नाही, भगवान बाबा आहेत ना तुम्हाला. भागलिया मज वाहतील कडी, एवढे शॉर्टकट चालू उद्या असतात. आणि त्यांचे माऊलीला माहिती, त्यांची आणि जोडे सर्व सुख. लक्ष द्या माझ्याकडं. साधक जर थकला भागला तर संत त्याला कडेवर घेतात. अजून एक सांगतो, तुका म्हणे कडी बैसो तेने असो निर्भर अवस्था प्राप्त होते संतांच्या सानिध्यात गेल्याच्या. पुढचा ऐका, सर्व भागलिया मज वाह त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्याला 2च प्रमाण देतो. सर्व सुखी आजी संताची देखील चरणापूज. जगातले सगळे सुख एका पारड्यात आहेत आणि संतांच्या पायावर ठेवलेला विश्वास एका पारड्यात आहे. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊ. हा, हे लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून आता लक्ष देऊ.
भागलिया मज वाहतील कडी त्यांची आले डोळे सर्व सुख तिची माझी हित करीती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी. काय ह्यांची बी दोष नाही, त्यांच्या गाड्या 1.5-2 किलोमीटर लावलेल्या आहेत. लक्षात आलं का नाही? त्यामुळे जाते तास 2 तास बसली ही भरपूर झालं की आपल्यासाठी, बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपण बाबावर विश्वास ठेवून बाबावर श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात. आता इथून पुढच्या वर्षी लगेच जळगावला म्हटले ना, निपाणी जळगाव जवळच आहे. निपाणी जळगाव तिकडे हे नारळ असतं, तिकडे जाणार. म्हणजे ही श्रद्धा जी आहे आपली, ही श्रद्धा विश्वास, बाबावरची श्रद्धा, गडावरची श्रद्धा, गडावरचा विश्वास कायम ठेवा. महिन्याच्या वारीला येत चला, गडावर कधीही या. आपल्याला जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे. कुठल्या जाती धर्माचे विद्यार्थी असू द्या, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था गडावर त्या ठिकाणी केली जाते. एवढं हे सगळं आपल्याला वैभव प्राप्त झालेलं आहे. आणि त्या वैभवात भर टाकण्यासाठी पूज्य गोवरे शास्त्री महाराज, शास्त्रीजी बाबा हे एक वेगळं वेगळं रत्न आपल्याला आपल्या सद्भाग्यानं पुण्या जन्मात बाबा आपण पुण्याई केली ते अशा महान साधूंचा स्पर्श. मला अमृत महाराज जोशीचं एक वाक्य आठवतं कोटरबांच्या नारळी सप्ताहातलं. ते म्हणले, माझ्या भाषेत सांगतो अमृत महाराज जोशी, जर शास्त्रीजी महाराजासारखा माणूस हरिद्वार ऋषिकेश काशी सारख्या ठिकाणी असता तर चांदीच्या नाही सोन्याच्या रथातून त्यांची मिरवणूक काढली असती. एवढी विद्वत्ता त्यांची, एवढी पराकोटीची विद्वत्ता त्यांची. लक्षात येते माझं बोलणं? पण आपलं सद्भाग्य की आज आम्ही बाबा नेहमीच सांगतात ना की माझ्याकडे 4-2 महाराज लोक आले, 2 कोटी रुपये देते, आम्हीच जाणार, दुसरे कोण नको. आम्हीच मी होतो त्याच्यात, आम्हीच गेलो बाबूजी, आम्ही 2 कोटी रुपये देतो, कथा करा. 2 कोटी उठायले. ज्ञानेश्वरी सांगायची, मला ज्ञानेश्वरी विकायची नाही, मला ज्ञानेश्वरी जगात नेऊन पोहोचवायची. ते मी ऐकायला स्वतः, मला याच्या पुढचं सांगायचं महत्वाचं, हे नाही सांगायचं मला. एवढे पैशाला ठोकर मारणारे बाबा पण आज छोट्याशा वाडीमध्ये जाऊन तासभर कीर्तन करतात. ही आपली पुण्य आहे. आपण कधी कधी बघतो किती छोट्या छोट्या वाड्या असतात, त्या वाड्याने बाबा जातात, तिथं बसतात, त्यांना दर्शन देतात. ही आपल्यासाठी फार मोठी आनंदाची सद्भाग्याची गोष्ट आहे गड्या. म्हणून लक्षात ठेवा, नातेगोते जरी संपले असले आणि हे जरी संपलं असलं तरी संत असे ते आपल्याला कडेवर घेतात, ते आपला सांभाळ करतात, आपला सांभाळ करतात. आता आपण सगळे जण आहेत महाराज त्याच्यामध्ये, आपला बाबांनी सांभाळच केलाय. सांगा का नाही? आपले गुरुवर्य कृष्णा महाराज तिकडलेच आंध्रातले महाराज, आंध्रातले, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातले. पण बाबांनी पहिल्या दिवशी सांगितलं का नाही तिकडले, पण इथं बाबांनी महाराज आज किती मोठ्या परंपरेमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी लागलं. आणि एवढं सुंदर जीवन त्यांचं, शांत संयमी, बरोबर आहे की नाही? एवढं सुंदर आपल्याला व्यक्तिमत्व प्राप्त झालं. हे आपलं सद्भाग्य आहे. बाबा आपल्याला मांडीवर घेतात, बाबा आपल्याला सांभाळतात. आपल्या गडावर शिकून गेलेला प्रत्येक महाराज आहे. महाराज कमी जास्त कीर्तन हे ते हा प्रारब्धाचा भाग आहे, पण उपवाशी बाबा त्याला मरू देत नाही, ते लक्षात ठेवा. बाबा त्याला जगवतात नाही. अहो इथं झेंडा घेऊन दिंडीच्या पुढे चालणाऱ्या माणसाला 1 ट्रक होती, तर आज 10 ट्रक आहेत त्याच्याकडे. ही बाबाची ती आमचा माणूस आहे, नुसतं शास्त्री बाबाच्या डोक्यावर छत्री धरण्याचं काम करतो. तर काय कमी केलं बाबा? काय कमी केलं सांगा? फक्त आपला विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, एवढंच करा. काही चुकलं असलं हा पा एवढ्या समोर बोलणं बरं नाही. काही चुकलं असलं तर ते तुमच्या बुद्धीचा दोष समजा. मला माझ्या गुरुवर विश्वास आहे, आपलं काही चुकलेलं नाही. शांती धर्म पांडुरंग महाराज शेषाबाई संस्थांचे त्यांची मला माळ आचार्य नामेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज अर्जुनजी यांचा कृपा प्रसाद, शास्त्रीजींचा कृपा प्रसाद, आपल्या सगळ्यांचं प्रेम. चुकलं असलं त्या वरती टाका, मी असं मंडळून नेतो, नेऊन आपलं तिकडं करू नाक्याच्या पलीकडे मला तरी नेऊन का करायचं वेडी वाकडी पुष्पांजली समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला विराम देत असताना मग आपण थकलो भागलो तर संत, काही लोक म्हणतील बाबा, आता काही लोक म्हणतील की संत तर देहानं आपल्यात नाहीत. देहानं आपल्यात आहे का? नाही. मग ते कसा सांभाळ करतील आपला? ते आपला सांभाळ करत नाही, शब्द आपला सांभाळ करतात. आता ज्ञानेश्वर महाराज आपला सांभाळ करतात म्हणजे बाबा ज्ञानेश्वर महाराज नाहीत, ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून आलेली ज्ञानेश्वरी ही आपला सांभाळ करते. आणि म्हणून त्यांच्या मुखातून आलेली ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भागवत असेल, हे आम्ही आवडीनं शिरू
सुखमणी शेष